दुपारची वेळ झालेली आहे. आमच्या पोळ्या लाटायच्या चालल्या, बाकीचं सगळं झालेलं आहे. आमटी ही कढाई घातली मग हे तुम्हाला दाखवायचं लक्षात येईल ना. आपण आमटी कशी काही केलेली आहे तर ही आहे येळवण्याची आमटी. मस्तपैकी डाळ शिजवलेलं त्याचं ही डाळ ठेवली पोळ्यासाठी आणि ही येळवण्याची आमटी छान लागते. येळवण्याची आमटी आणि भात. पुण्या खाल्ली कमेंट करून सांगा. आणि इकडे आमच्या चालल्यात पोळ्या लाटायच्या. सगळा राहडा रपाटा चाललाय. काय झालं, पुरण झालं थोडं पातळ, त्याच्यामुळं परत कढईत टाकलं, परत परातलं आणि असलं वारं सुटलंय उठल्यापासून की असं वाटतं इथनं कुठं तर निघूनच जावं. ती झाडं साऱ्या कडणी आणि ती झाडं वाईट असं तर पत्रा वाईट वाचतो. या सगळं पार वाटत लागली आहे. अजून भांडी पडल्यात घासायची, जेवायचंय, कालचा उपास सोडायचाय. आता मी चालली नैवेद्य दाखवाय. हो का, मस्तपैकी नैवेद्य केलं. वारुळाला काल गेलतो म्हटल्या वारुळाला दाखवून यावं लागतात. हा ती ठेवायचं तो का ती केलंय आम्ही वारुळाला. काय म्हणतात त्याला आत्या? ही कापणीसारखं दिंड, हा असं म्हणतात इकडच्या साईडला. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, ज्या त्या गावाप्रमाणे गावाच्या ह्याच्या रीतीनुसार आहे का नाही. जिकडे जसं जसं नियम असतात तसं माणूस परंपरेनं करत आलेला असतं. त्याच्यामुळे आमच्या इथं असं करत आता आम्ही इकडं असंच करतो की नाही त्या. चला आता ह्याच्यात सगळं घेते आणि नैवेद्य दाखवून येतील. त्यावर काय पोळ्या होतील. ज्ञानेश्वरीला म्हणलं, ज्ञानेश्वरीला सुट्टी आज, तू घास भांडी. अण्णांना पप्पाने त्याच्या अण्णाला तर हॉटेलवर घेऊन गेलं सकाळीच. काम होतं म्हणलं, जास्त काम आहे. अण्णाला म्हणलं तू पण चल सुट्टी मांडल्या. अण्णाला घेऊन गेल्यात. तर असा संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल. थोडा तुम्हाला एक कट करून एक छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करील. कसा वाटतोय सांगा सगळ्यांनी. आणि बघा संध्याकाळी 10 वाजता बघा. सगळं कामावरून बाहेरचं मस्तपैकी जेवण हे केलं आणि कुरिअर पॅकिंग करायचं राहिलंय. ते कुरिअर पॅकिंग करते कारण का काल काय झालंच नाही आणि त्याच्यामुळं आज टाकणार आहे संध्याकाळून. तर आता हे सांडगे पॅक करायचे, वाळवले छानपैकी सांडगे. आणि इकडे लसूण आहे आपला, मला दाखवते एकदा. आता लसूण पण पॅक करायचा आहे. कॅरेटात भरून ठेवलेला आहे असा वाळवून सुकवून. होता असा एकच नंबर लसूण आहे. त्याला सगळं स्वच्छ करून ठेवावं लागतं या कुरिअरला द्यायचं म्हणल्यानंतर. आणि कॅरेटात भरलाय. आता हे सगळं पॅकिंग करायचं आहे. आणि इकडे सांडगे पण आहेत, हे पॅकिंग करायचे. आणि संध्याकाळून 5 वाजता बापूंना लावायचं. बापू मोटर चालू करतात 5-6 वाजता. इकडं तळ्यात टाकली होती मोटर, ती परत इकडच्या एरीत नेऊन टाकली सकाळी. अण्णा, मी, ज्ञानेश्वरी, बापू होतं आमचं. आणि आता मोटर चालू केली वाटतं. इथं गिनीगोल भिजवायसाठी चालू केली. भिजवत त्यात बापू आणि आत्या दोघं पण गेले आहेत की. बापू इकडं बघा कसं चाललंय. लोणचं सगळ्यांचं संपून गेलं आणि आम्ही आताशी नेटाला लागलो. या बाई कुठनं आंब तर डापलं काय जुनू. डापलं कुठनं आंब, कुठं कुठल्या देशात आणला व तरी मला नको. मला ह्या सांडग्याने लसणाने नको झाले. आणि लोणचं मांडून कुठं बसू. श्रीलंकेला खरं सांगा. हा हा सोलापूर मधनं हो ना. तर अशा प्रकारे अशा आंबे आणलेले आहेत. कसलं नादच भरी आंबा. आणि पटापटा लोणच्यासाठी टाका आता ऑर्डरी. लोणचं मिळतं या नादच बरी. आणि हो का पोती असे सुंदर वाळू घातले. आणि हो का ह्या पोत्यात आंबा भरून आणला. एवढी पोती फोडायच्यात काना अश्विनी भाऊजी. आता आमच्या आत्या पण आल्या तर पोळ्या लाटल्या ना लोणचं फोडू लागायला. होय आत्या? कशाला कशाला पिकवाय वय खायला ना. बरं झालं बाया आंब तरी खायला मिळते. ह्यांच्या नादान नाही तर कुठलं. होय आत्या? आत्याचा लेक लय हुशार आहे काय सांगू. कोणतरी नको हुशार तुमच्यात. नाही बरोबर आहे की. नाही ना याला ही असली अक्षर म्हणल्यावर कसं काय. हो का बघितलं का ह्याचा अवतार. आज पंचमी या की काय की सण सुद्धा नवीन साडी घालावा, वाईस मेकअप करावा. हाय का काय.
नाही पहिला दिवस आहे. बिझनेसचा पहिला वय इतक्या दिवस कमावलेलं ग. सुरुवात आहे ग आता माझी. माणसं म्हणाल कशी बोलती बहिणीला कशी बोलती चेष्टा करते बरं का. नाही खरंच लोणचं मिळणार आहे 1-4 दिवसांनी तुम्हाला लोणचं मस्तपैकी मिळेल. टाका पटापटा ऑर्डर नंबर सांग. नंबर आहे 70 20 77 76 13. त्याच्यासाठी 70 20 77 76 13 असा नंबर आहे. तर असो चला तर लोणचं ताज आहे आणि तुम्हाला झाल्यावरती पण मी दाखवेल मस्तपैकी. काय सांगा आत्या चला आम्ही आलोय झोका खेळायला. बाई पडची लय ज्ञानू लय पण नको मोठा घेऊ. नाही फाटीत ए पोरींची लागल साईटला आम्ही एवढी पण झोका खेळायला कोणा खेळू थांब. तिचा एक नंबर सगळ्यांनी उली उली खेळायचा. थोडा लागल तुला साईटला हो. आता आम्ही कसं झोका खेळतोय कसं काय तुम्हाला असं छानपैकी व्हिडिओ दाखवेन. असं आम्ही इथं दीदीच्या मम्मीच्या घरी आलोय. त्यांचं घर आहे तिथं आणि इथं मस्तपैकी त्यांनी झोका बांधलाय. तर बायांना म्हणलं या इथं झोका बांधलाय खेळायला. म्हणलं येतात का नाही पण म्हणून तर बघा पण आल्या. तर हो का आता असू दे ग झोका दामा दि ग. आज झोका खेळायचा दिवस या. पाहिजे होता ग. आता ह्या दोघींची शर्यत लावली या. म्हणतात ना एडू दोघी बहिणी खेळती झोका काहीतरी आहे की गाणं ते. हा ते गाणं हुडक ज्ञानेश्वरी ते गाणं घे त्यांचं दोघीच. चल हा का थोडा फटा तिरकाय ना त्याच्यामुळं. काय झालं मुंग्या रान मस्त पैकी लागल्या बाया चढाला. फास्ट रे किती कवे दादू काय गाबडी हा बघा कसलं वारं सुटले. आता 6:30 वाजले तर आणि माझी मम्मी चालली कुरिअरला. काय म्हणती म्हणलं मम्मी चालली कुरिअरला. उशीर झाला झोका घेऊन खेळायला गेली होती बसलं हे. आता ह्याला पिशवी भाजीच्या पिशव्या मोठ्या आहेत का. काय म्हणते खोकी वय मला वाटलं पुकी म्हणलं पुकी किधर गई. अरे मम्मी माझ्या आजीचं आणि अण्णाचं सिरियस डिस्कशन चाललंय या. हॉटेलमध्ये किती लोक होती किती जण आली किती अण्णाने आमच्या लय काम केलं. अरे मम्मी कुठे गेली. सकाळी पिशवी दिली तुम्हाला हे आणायला खोकी डिकीत आहे का. चला तर आम्ही चाललोय पुऱ्या टाकाय. आता खूप बॉक्स मधला ब्रश काढला का. दिवस पण आवळाय वारा बघा कसं सुटले. आणि सकाळपासून व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. झोका ही खेळायला झोक्याने हातच लाल लाल झाला. आणि बाय सगळ्यांना गुड नाईट. त्याला ही केलंय पण ती करायला राहत नाही ना. फोन आल्यावर सांगायला नको का कुठं पुसले कुठं काय.